एकीकडे नाशिक तपोवनमधल्या प्रस्तावित वृक्षतोडीवरनं रान पेटलेलं असताना मुंबईच्या पवईमधल्या खासगी जागेतल्या वृक्षतोडीवरनं मोठा वाद निर्माण झालाय। पवईच्या म्हाडा कॉलनीत एक खासगी जागा आहे आणि या जागेत विकास होत असल्यानं सुमारे 100हून अधिक झाडांवर कुऱ्हाड चालवली जाणार आहे। मात्र स्थानिकांनी याला जोरदार विरोध केल्यानं ही वृक्षतोड तात्पुरती थांबली गेलेली आहे। मात्र या वृक्षतोडी संदर्भात प्रशासनानं तोडगा काढावा अशी स्थानिकांची मागणी आहे। जवळजवळ 40 झाडांना कापण्याची परवानगी दिलेली गेलेली आहे आणि 75 झाडांना ट्रान्सप्लांट केले गेलं पाहिजे असं सांगितलेलं आहे। पण इश्यू हा आहे की ट्रान्सप्लांटेड जी झाडं आहेत ती जगत नाहीत आणि हे फारच जुने आणि एक तब्बल 50 वर्ष जुनी झाडं आहेत ही आणि दे वोंट सर्वाईव्ह इन द एंड। आणि यांनी काय केलं आहे, नॅचरल जे वॉटर बॉडीज आहेत त्यांना भरलेलं आहे मातीनी आणि डेब्रीनी आणि त्यांनी तो लैंड पूर्ण असा सपाट केलेला है कि ये सिर्फ पेड़ नहीं तोड़े गए, यहाँ पे एक वाटर बॉडी भी होती थी जो बिल्कुल ड्राई अप की गई थी ड्यूरिंग लॉकडाउन। मेरे पास उसकी पिक्चर्स भी हैं, हमारी बिल्डिंग में कई लोगों के पास पिक्चर्स हैं। 19 फरवरी 2021 में ये वाटर बॉडी को सडनली ड्राई किया गया। यहाँ पे 2 वाटर बॉडीज़ हैं और दूसरा ये कि जो इतने सालों से ये पेड़ हैं इसका कुछ वो नहीं है कि ये कहाँ ट्रांसप्लांट किए जाएंगे, क्योंकि इतने बड़े पेड़ हैं इनको ट्रांसप्लांट भी नहीं शायद किया जा सकता। ऐसे बीएमसी के ऑफिशियल्स जो आए हैं उन्होंने भी यही बात बोली है। तो हम लोग सांस कैसे लें? देखिए, बहुत दुख हो रहा है। ये जो हमारे बाजू में पेड़ था ये 50 साल पुराना पेड़ था। मैंने इस पे इतनी तरह तरह के पक्षियों को आते ही देखा है, पक्षी, बंदर, बहुत तरह तरह के इस पे जानवरों का ये बसेरा था। और अचानक से एक दिन अभी 4-5 दिन पहले वो लोग आए और आके कट कर दिए। स्क्विरल्स, मंकीज आणि बरेचसे प्राणी तिथे राहायचे आणि आमच्या बिल्डिंगला एकदम एक ग्रीन कवर जसं म्हणतात तसं होतं आणि इतकंच निसर्गरम्य तिथे एक छोटासा तलाव पण होता। त्या सगळ्या गोष्टींवरती बिल्डरनी हे घातलंय, घाला घातला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।